या झोपेचं सोंग घेणाऱ्या सरकारला जागण्यासाठी आम्ही हे सोंग घेतलं, तर हे सोंग तुमच्या सीओ तुमच्या घरात, तुमच्या ऑफिसात, कलेक्टरच्या ऑफिसात घेऊन आल्याशिवाय उद्या आम्ही राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. मला वाटत असेल शेतकरी शांत बसेल, शेतकऱ्यावर दडपण आणलं शेतकरी शांत बसेल, शेतकरी शांत बसणार नाही. जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा उद्रेक शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जे केलंय आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी करण्याचं आमचं कर्तव्य आहे, म्हणून आम्ही हे करतोय. आता वेळ ही शांततेची होती, वेळ ही उपोषणाची होती. इथल्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे, जर का आमच्या आंदोलनाकडं, उपोषणाकडं, आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या देखील कार्यालयात सोंग घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तहसीलदारांना आणि बीडीओला जाऊन आम्ही जागं केलं, डपडं घेऊन त्यांच्या दरबारात त्यांच्या कानासमोर वाजवलं. तेव्हा त्यांनी धडाधड या ठिकाणी पत्र काढले. विकासरावचं आणि या ठिकाणी नारायण भाऊचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी 5 दिवस अन्नाचा कण न घेता शेतकऱ्यासाठी खिंड लढवली. ही खिंड अजूनपर्यंत चालू ठेवली. इथं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे की आपल्यासाठी कोणीतरी लढतंय, आपल्या लेकरा बाळासाठी कोणीतरी भांडतंय. अरे नेते त्याच्या पोरासाठी, नगराध्यक्ष करण्यासाठी, आमदार खासदार करण्यासाठी धावतायत, पळतायत. मात्र तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं, तुम्हाला चांगली व्यवस्था मिळावं म्हणून हे 2 शेतकऱ्याचे वाघ या ठिकाणी लढतात. म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. आणि इथल्या बीडीओला आणि तहसीलदारांना चेतावणी आहे, पुढच्या